रात्रीची न्यूज आली, सकाळी झोपेतून उठले आणि वडील माझ्या डायरेक्ट रूमच्या बाहेर की महाराष्ट्र केसरी खेळायचंय आपल्याला. वजन बघितलं 60 किलो वाढलेलं वजन त्यावेळेस. तर म्हणले होते वाढवते वजन. कोणत्या साली? 2023. सगळ्यांची बॉडी वेगळी रिॲक्ट होती. कुणाला त्रास होतो, कुणाला नाही होत, कुणाला अजिबात त्रास नाही होत, कुणाला भरपूर त्रास होतो. पण मी तुम्हाला म्हणलं ना, मेंटली खूप स्ट्रॉंग होणं आपलं पूर्ण काम मेंटली आपण स्ट्रॉंग असतो ना, तर काहीच अडचणी येत नाहीत. जसं काय होतं, कुणाला स्पर्धेच्या आधी पिरियड्स येतात, पण त्या टायमिंगला आम्ही असं असतो ना की आम्हाला काहीच कळत नाही, फक्त आम्हाला असते कुस्त्या करायच्या त्यावेळेस. तशा सिच्युएशन मध्ये अशा कुस्त्या खेळल्या जातात. हो, आमची सगळं डिपेंड करतं मेंटॅलिटीवर की बाबा तुम्ही मेंटली किती स्ट्रॉंग येतं. असा आम्हाला भरपूर त्रास होतो सगळ्यांना. काही मुलींना असं असतं की त्या झोपून राहतात, त्यांना नाही होत काय. पण त्याच मुली स्पर्धेच्या पिरियड्सच्या वेळी त्या मेंटली इतक्या स्ट्रॉंग असतात, त्यांना जाणवत पण नसेल की मी आहे काय पिरियड्स वरती आहे. सुरुवातीचे सगळ्यात पहिले कोच गुंड सर, मी म्हणलं दिनेश गुंड सर, ते म्हणता येईल की माझा बेस त्यांनीच तयार केला. खूप इंटेलिजंट त्यांनी माझा बेस. आम्ही त्यांचा मार पण भरपूर खाल्लाय, पारसच्या पाईपानी, परत लेदरच्या बेल्टनी. गुरु आणि आता ते बरं वाटतं की हा आम्ही त्यांचा मार खाल्ला, नाही तर आम्ही आता इथं नसतो. मला भरपूर वेळा लागले की कुस्ती चालू झाली आणि फुटलं, रक्त अख्ख्या मॅटवरती, ब्लिडिंग सगळं रक्तच मॅटवरती. बेस्ट फिलिंग म्हणता येईल की सगळ्या कंट्रीचे लोक आपल्या नॅशनल अँथम साठी उभा राहतात. जेव्हा आम्ही पोडियमवरती असतो तेव्हा आपलं राष्ट्रगान वाजतं, आपला झेंडा असतो. जसं आम्ही पोडियमवरती चढतो, जसं फर्स्ट सेकंड थर्ड तसे आपले झेंडे लागतात तिथं. इंडियाचा झेंडा सगळ्यात वरती, राष्ट्रगान वाजतं. ते त्यावेळेस काटे येतात अंगावरती, वाव. आणि वेगळंच ते फिलिंग्स नाही सांगू शकत की त्यावेळेस कसं वाटतं ज्यावेळेस आपण झेंडा घेऊन मॅटवर फिरतो, सगळे आपल्याकडे बघत असतात. आणि तुम्हाला नाही का, तो नॅशनल अँथम वाजल्यावरती अक्षर रडायला येतं की वाव, आपण केलेल्या कष्टाचं हे फळ. आणि सगळे देश उभा राहतात तुमच्या. आणि ते एक होतं ना की मी माझ्या देशासाठी राष्ट्रगान वाजवलं, ती वाली गोष्ट होती. भरपूर प्राऊड फील होतं की हा काहीतरी केलंय मी. जानेवारीमध्ये मी 30 तारखेला वजन कमी करायला घेतलं आणि फेब्रुवारी 10ला माझ्या कुस्त्या आहेत आणि मला तिथं 62 किलो वजन दाखवते. 10 दिवसाचाच फरक. 10 दिवसात मला लगेच 7-8 किलो कमी करायचं होतं. पहिल्या दिवशी वजन घेतले 10 तारखेला, मी 62 किलो दाखवलं. कुस्त्या गेल्या, परत म्हणले की दुसऱ्या दिवशी त्यांचं शेड्यूलच होतं की दुसऱ्या दिवशी परत 62 दाखवायचं. आणि आमचं शक्यता काय असतं, आम्ही वजन कमी करतो, मग वजन दिल्यानंतर आम्ही रिकव्हरी पण करतो. 2 महिन्यानंतर मग थोडेसे नाही का विचार यायला लागले की आता भरपूर रेस्ट झाले, आता मी परत कमबॅक कसा करणार. आणि मला पूर्ण 3 महिने बेड रेस्ट सांगितली, पूर्ण पाय सरळ आणि बेडवरतून हलायचंच नाही. मला असे उचलून बेडवरती न्यायचे, असेच उचलून सोफ्यावरती आणायचे. मी त्या 2 रूम मध्येच फिरली फक्त, ते पण उचलून आणायचे, उचलून ठेवायचे असंच. कोचने केस बिस जरा वाढली त्यावेळेस रेस्ट मध्ये. आणि वजन 62-77, भरपूर फरक, बॉडीत खूप बदल आला. कोचने ओळखलंच नाही. मी एका कोपऱ्यात प्रॅक्टिस करते, कोच म्हणते कोण आहे, मग बघितलं, अच्छा तू आहे का. वजन कमी करायला घेतलं, 2-3 दिवस मज्जा वाटली. मग 7 महिन्याचा गॅप 2 दिवसात 3 दिवसात नाही भरू शकत. मग बॉडी पेन, मग मसल, परत घाम नाही का, पाहिजे तेवढ्या मुवमेंट होत नव्हत्या. मनासारखं काहीच होत नाही. शरीर साथ देत नव्हतं माझं, मनासारखं काहीच होत नव्हतं. येड्यापाण्यात मी महिनाभर फक्त सलाडवर होते, फक्त आणि फक्त काकडी गाजर. सकाळ 2 अर्धी काकडी अर्धी गाजर आणि संध्याकाळी काकडी गाजर. स्ट्रेंथ कशी राहणार बॉडीची. मग तेच झालं. महिन्याभरात मी 62 किलो आणलं. मी 9:30 वाजता वजन कमी करायला घेतलं. अख्खी रात्र मी वजन कमी केलं, घाम काढला, परत रेस्ट, परत थोडा घाम काढायचा, परत थोडा रेस्ट, परत घाम काढायचा. मी एका रात्रीत 2.5 किलो कमी केलं.
हा माइंडसेट ठेवून गेलते की हा मला थोडा टाइम हवाय, पण मी इथून पुढे कुस्ती करणार, मला इथून थोडा ब्रेक हवाय, पण मी कुस्ती करणार नाही. म्हणजे डोक्यातच बसलेलं माझ्याकडून होणारच नाही. टायमिंगचं मला कळतच नव्हतं की रात्रीचे 2 वाजलेत, 3 वाजलेत किंवा पहाटे झाली 4 वाजलेत. मला फक्त असं व्हायचं ना की आता प्रॅक्टिसचा टाइम कधी होतोय. म्हणजे सकाळची प्रॅक्टिस करून आली ना, मला तासभर फक्त झोप लागायची दुपारची, बस असं वाटायचं आता संध्याकाळच्या प्रॅक्टिसचा टाइम कधी होतं, मी कधी प्रॅक्टिसला जाते. एक्स्ट्राचं सगळं म्हणजे नाही का, ते एक शेड्यूल बनवलेलं 3 महिन्याचं आम्ही. ह्या 3 महिन्यात मी म्हणजे मेली तरी आहे ना हे शेड्यूल कम्प्लीटच करायचं. वजन वाढवणं पण सोपं नसतं, पूर्ण बॉडी चेंज होतात किंवा म्हणजे पूर्ण बॉडी, तुमच्या बॉडीला 62 किलोची सवय आहे, 64-62 ची. तुमची बॉडी जर का महिन्याभरात इतकं वजन गेन करून तर ते फिमेल साठी आणखीन सोपं नाहीये. खूप इनबॅलन्स होतो बॉडीत, आत खूप म्हणजे खूप त्रास झाला त्यावेळेस मला वाढवण्यात. पण वजन वगैरे दिलं मी, त्यावेळेस महाराष्ट्र केसरी झाले. मिस्टर म्हणले हा तुला काय करायचं, सिरियस म्हणजे डिस्कशन चालू झाली की तुला काय करायचं. म्हणलं बास मला नाही करायचं, इथून पुढे नाही होणार माझ्याकडून, कारण का मी इतकी प्रॅक्टिस केली आता, पण नाही झालं तर इथून पुढे पण नाही होणार माझ्याकडून. मी रेस मध्ये मागं पडलीये. पैलवान असा माणूस आहे की त्याला अप्पर लोअर दोन्ही स्ट्रॉंग ठेवायला. प्लस पैलवानाला म्हणतात पैलवानाचा मेंदू गुडघ्यात असतो, पण मला नाही वाटत गुडघ्यात असतो, कारण का कुठला डाव कधी मारायचा आणि सेकंदावर सगळं ठरवावं लागतं की आता लगेच, म्हणजे पापणी लावताच त्याचा घुसायचं करायचं ते सगळं आम्हाला ठरवावं लागतं. तर मला नाही वाटत की पैलवानांचा मेंदू गुडघ्यात असतो. म्हणजे त्यांच्या 13-14 वर्षाच्या मुली म्हणतात की मी आता 2036 ऑलिम्पिक खेळणार. म्हणजे अशी मेंटॅलिटी, त्या खेळू नाही खेळू पण तो नंतरचा भाग आला, पण त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे ना की मी 36 ऑलिम्पिक खेळणार. आणि ते एक म्हणतात मॅनिफेस्टेशन सगळ्यात महत्वाची गोष्ट. ते 36 ऑलिम्पिक खेळणार तर खेळणार. मग ती काही म्हणत तुझा गोल काय, तर मी 36 ऑलिम्पिक खेळणार. त्यांची मेंटॅलिटी इतकी स्ट्रॉंग करून ठेवली आहे. कोण नाही हारलं म्हणले, तू जर का हारलीच नाही तर तुला जिंकण्याचं महत्व कसं कळणार. क्या बात. मग म्हणले कोण हारलं नाही, असं कोण आहे का, तू कुठला प्लेअर बघितलाय का तो आपल्या आयुष्यात कधीच हारला नाही. मला माहिती तू वाघीण आहे, तू ह्याच्यापेक्षा चांगली करणार आणि मला तुझ्यावर विश्वास आहे. परत कुस्ती खेळायला गेले तर मी पूर्ण ब्लँक, म्हणजे पूर्ण ब्लँक, मला काहीच कळत नव्हतं. मी कुस्तीत मॅटवर चाललंय काय, मला बाहेरून कोचिंग करत होते माझे मिस्टर, मला ते पण कळत नव्हतं की हे काय बोलतं ते. म्हणजे म्हणतात ना दिसतंय सगळं पण ऐकायला काहीच येत नव्हतं. म्हणजे सगळं दिसतंय की हे वराटतात ते, पण ऐकायला पूर्ण ब्लँक. ते कळत फिल्म मध्ये होतं तसं. हो एकदम तसं. म्हणजे काहीच कळत नव्हतं की चाललंय काय, मी पॉइंट देते तिला, म्हणजे माझे स्कोर जातात ते मला तरी पण काहीच कळत नाहीये. मग कुस्ती हारले मी ती. 8 वाजता वजन दाखवलं, परत मग संध्याकाळीच कुस्त्या होत्या. मग मी रिकव्हरी वगैरे केली, सगळं केलं. त्या कुस्तीला म्हणजे माझी बॉडीचं म्हणजे इतके हाल झालते ना, ती रिकव्हरीच करू शकली नाही त्या दिवशी. का तर म्हणजे इतकं तुम्ही देताय पाणी परत काढताय, ती रिकव्हरीच झाली नाही. मग त्या फायनलच्या बाउटला मला नीला इंजुरी झाली, PCL ची इंजुरी झाली. मग त्यानंतर मग बरंच कसं काय, पहिलीच इंजुरी, मोठी इंजुरी पहिलीच झाली त्यावेळेस मला. तर मग ते जरा होतं ना की खचल्यासारखं होतं थोडं की काय झालंय माझ्यासोबतच का झालं, मग मीच काय केलं. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग माझे मिस्टर म्हणले टेन्शन नको घेऊ. ते म्हणजे त्यांच्याबरोबर आम्ही बरंच बोललो की बाबा आम्ही उद्या पण कुस्त्या करणार आहेत, तुम्ही उद्या घ्या आमची डोप टेस्ट. पण ते म्हणले नाही, त्यांच्या रूल्स नव्हते असे की आज तर आजच द्यायला. दिले म्हणजे मी किती 2 ते 2.5 लिटर पाणी पिले असेल. 2-2.5 लिटर मध्ये माझं वजन किती वाढलं असेल. म्हणजे माझं वजन झालं 64.5च्या आसपास. म्हणजे एका रात्रीत मला 2.5 किलो कमी करायला लागलं, एवढं हे झालं. मग डोप वगैरे दिला. 8:30-9 वाजता मी फ्री झाले. आणि कारण का डिहायड्रेट झाल्यामुळं लवकर युरिन पण येत नाही. चालते, ट्रायलला गेले. सिलेक्शन, पहिली कुस्ती चांगली झाली नाही का, कट टू कट एकदम 2-2 कुस्ती झाली आमची. परत दुसरी कुस्ती 10-0 काढली. मग त्यावेळेस पहिल्यांदा सिलेक्शन झालं माझं इंटरनॅशनल साठी. मग त्यावेळेस ती फील आलं की वाव. तिथून नाही का चर्चा की बाबा हरियाणाच्या मुली खूप डेंजर असतात, हरियाणाच्या मुलं खूपच डेंजर असतात, असं असतात तसं. आणि त्या दिसायला पण जरा बिल्डर वगैरे असतात, बॉयकट वगैरे, कान बिन लागलेले त्यांचे. त्यावेळेस आम्ही छोटं कान नाही लागलेलं, काय नाही, एकदम नाही काय, एकदम फक्त सडपात असंच.
आणि त्या फुल बिल्डर दिसायच्या. मग हरियाणाची टीम एंटर झाली स्पर्धेत. तर मी फक्त नाही का असं नाही का फक्त बघतोय आम्ही त्यांना की अरे बापरे किती डेंजर येते किती डेंजर येते. छोटं होतं त्यावेळेस. मग एवढंच डोक्यात की आता हरियाणाच्या मुली खूपच डेंजर येतं तेवढंच डोक्यात होतं माझं. आणि मग परत झाल्या कुस्त्या केल्या मी 2-3 कुस्त्या केल्या. फायनलला एक हरियाणाची मुलगी होती संगीता म्हणून, तिच्यासोबत कुस्ती आली. मी भीतीनेच हारले. 2018 मध्ये परत स्कूल नॅशनल खेळली. स्टेटला गोल्ड आलं. नॅशनलला गेली. त्या मुलीसोबत परत सेमी फायनलला कुस्ती आली माझी. त्या मुलीला परत मी 10-0 हरवलं आणि परत त्या नॅशनलला गोल्ड घेतलं. जसं हरियाणात एका सेंटरला 1 शेवटकर 1 पोळ येतं. एकाच गटात 4-4, 5-5, 6-6 आणि त्या म्हणजे तालमीतच कॉम्पिटिशन आहे त्यांची. तिन्ही वेळच्या महाराष्ट्र केसरीसाठी काय काय प्रिपरेशन होत? सगळ्यात बॅक टू बॅक 3 वेळा झालात. हो. म्हणजे माझ्यासाठी सगळ्यात अवघड होतं वजन वाढवणं, वजन कमी करणं, वजन कमी करणं. माझे सगळे दागिने माझ्या तोंडावरतीच. म्हणजे मी जेव्हापासून कुस्ती चालू केली तेव्हापासून असे म्हणजे कट वगैरे लागतात आम्हाला. माझे सगळे कट माझ्या तोंडावरती. म्हणजे कुठे इथं होटावरती, भोवयांवरती, इथं खाली, म्हणजे सगळे तोंडावरती. बाकी कुठंच काय लागत, सगळे तोंडावर लागतात.